Very good morning once again. That today we are just going to cover up the session in which we are going to teach you have and has. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये have आणि has चा उपयोग काय होत असतो या गोष्टींसाठी आपण हे सेशन बघतोय. आपल्या स्क्रीनवरती have आणि has संदर्भातल्या काही गोष्टी आहेत. प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या, समजून घ्या एक्झॅक्टली की काय आहे नेमकं. फाईन, राईट. have आणि has चा उपयोग हा कशासाठी होतो? तर एका सिंपल लाईन मध्ये आपण लिहू शकतो टू एक्सप्रेस द ओनरशिप. राईट. मालकी अधिकार सर एक विचार बोला. सर ते लाईक मध्ये इज आर यूज नाही होत ना? नाही होत मॅडम, लाईक मध्ये अॅमिजारचा वापर नाही होत. अॅमिजार वेगळा कन्सेप्ट आहे आणि लाईक वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे हे बघा, देअर आर, देअर इज, ते म्हणजे देअर वेगळं. आर, देअर इज, देअर इज त्याच्यात होतं ना यूज. मॅडम, मग ते मूळ कन्सेप्टच देर इज देअर आर आहे. कारण एक वचनी आणि अनेक वचनीसाठी आपल्याला इज आणि आरचा वापर तिथे होतो, बरोबर आहे. परंतु साध्या वर्तमानकाळात अॅमिजारचा एक वेगळा वापर पण आहे, तोही आपण त्याच्यामध्ये पाहिला. अॅमिजार आपण नातं, जागा, वस्तू, गुण, पोस्ट यासाठी वापरतो, बरोबर आहे का? मग इतर कन्सेप्ट मध्ये एक वचन आणि अनेक वचनाचा उपयोग म्हणून वापरला जातो ताई. आणि अॅमिजारचा सेपरेट उपयोग पण आहे, जे की नातं, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट आहे. परंतु लाईकच्या वाक्यामध्ये अॅमिजार येत नाही. हॅवच्या वाक्यामध्ये अॅमिजार येत नाही. वॉन्टच्या वाक्यामध्ये अॅमिजार येत नाही. कारण हे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. ओके. ओके. लाईकच्या वाक्यामध्ये अॅमिजार कधीही येणार नाही. लाईक इज असं म्हणणार आहे का आपण? नाही वापरणार आपण त्यामध्ये. ठीक आहे, राईट. बघा, त्याच्याकडे, त्याच्याजवळ आणि त्याला, माझ्याकडे, माझ्याजवळ आणि मला. राईट. कुठेतरी आपण मालकी अधिकार दाखवण्यासाठी हॅव आणि हॅजचा वापर करत असतो. एका वाक्यात, शुद्ध वाक्यात लिहून घ्या. मालकी अधिकार दाखवण्यासाठी, मालकी अधिकार दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळात मालकी अधिकार दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळात हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. मालकी अधिकार दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळात हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. राईट. इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर लिहून घ्या. टू एक्सप्रेस, टू एक्सप्रेस द ओनरशिप, टू एक्सप्रेस द ओनरशिप we use have and has. We use have and has. ओनरशिप दाखवण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा वापर करत असतो. याच्यामध्ये बघा मॅडम, आय यू विथ आलं तर हॅव लावायचं असतं आणि ही शी इट रामा असेल तर हॅज लावायचं असतं. लिहून घ्या, हे खालचे जे लिहिलेला पार्ट आहे तोही लिहून घ्या. आय यू विथ आलं तर हॅव लावायचं आणि ही शी इट रामा असेल तर आपण हॅजचा वापर करतो. ओके. एक मिनिट. येस सर. ओके. बघा मॅडम, काही उदाहरणं दिली आहेत आपल्याला. त्याच्याकडे गाडी आहे, ही हॅज अ कार, कारण हिला हॅज लागतं, आता आपण पाहिलंय. उदाहरण लिहून घ्या. दोन्ही साईडची उदाहरणं लिहून घ्या. लिहून झाल्याच्या नंतर मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो.
प्रॉपर लिहून घ्या. निगेटिव्ह करतानाची वाक्यरचना दोन प्रकारे बदलतात. मी सगळं एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त एकदा लिहून घ्या मॅम. येस. तर हा बोला मॅम प्लीज. बोला कोमलताई, काय म्हणताय? काही नाही सर. हा, लिहून झालंय का? हो. चालेल. बघा, त्याच्याकडे गाडी आहे. ही हॅज अ कार. आता हिला हॅज का लावायचं असतं? कारण नियम आहे की आययुबी आलं तर हॅव लावा आणि ही शी टर्म असेल तर हॅज लावा. कधी? होकारार्थी वाक्यामध्ये. इकडं उजव्या हाताला बघा, माझ्याकडे गाडी आहे, तिथे आपण हॅव वापरलंय, आय हॅव अ कार. कारण आययुबी आलं तर हॅव लावायचं असतं. बरोबर आहे ना? हो. राईट. निगेटिव्ह करत असताना बघा, ही डज नॉट हॅव अ कार. म्हणजे निगेटिव्ह करताना आपल्याला ही शी आम्हाला काय लावावं लागणार आहे? डज नॉट हॅवचा वापर करावा लागणार आहे. किंवा आपल्याकडे ऑप्शन काय? ही हॅज नो कार असं वापरलं तरी चालतं. जर डज नॉटचा वापर केला तर हॅवचा वापर करावा लागेल. आणि डायरेक्टली हॅज नो वापरलं तरीही चालतं निगेटिव्ह वाक्यामध्ये. म्हणून ऑप्शन दिले तुम्हाला ऑर मध्ये. ओके. दुसऱ्या साईडला बघा, उजव्या हाताला, आय डू नॉट हॅव अ कार. हा बोला. सर म्हणजे दोन्हीकडे हॅव वापरायचं का? डज नॉट हॅव अ कार. हो आय राईट. डू डू नॉट, नॉट हॅव अ कार. डू नॉट आणि डज नॉट जर असेल तर त्याला हॅवच वापरलं जातं. नियम आहे तसा. हॅज नाही वापरत ना? हा, निगेटिव्ह वाक्यामध्ये जर डू नॉट आणि डज नॉटचा वापर केला तर हॅज वापरायचं हम्म. नाही, हॅवच वापरायचं. आणि जर हॅज वापरायचं असेल तिथे ही शी ड्रामामध्ये, तर डज नॉट वापरायचं नाही, फक्त हॅज नो वापरलं तरी चालतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ही डज नॉट हॅव अ कार पण चालेल आणि ही हॅज नो कार असं पण ऑप्शन चालतं त्याला. हॅव्हिंग टू ऑप्शन्स विथ अस. ओके. येस. राईट. दुसऱ्या साईडला बघा, आय डू नॉट हॅव अ कार असं वापरलं तरी चालतं किंवा आय हॅव नो कार असं वापरलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हॅव्हिंग टू ऑप्शन्स, दोन ऑप्शन्स आहेत तर कन्फ्यूज करायचं नाही स्वतःला. आपल्याकडे दोन्ही प्रकारे वाक्य चालू शकतं निगेटिव्ह वालं. सर म्हणजे क्वेश्चन विचारायला आहे ना, डज हे हॅव अ कार. हा, ते खालचं प्रश्नार्थी वाक्य अजून मी सांगितलंच नाही. निगेटिव्ह कळालं का तुम्हाला? नेगेटिव्ह कोणतं? मॅडम, ही डज नॉट हॅव अ कार, ही हॅज हा, नो ही कार, हॅज. हे निगेटिव्ह वाक्य आहे, हे नकारदर्शक यस. वाक्य आहे ना. राईट. आता प्रश्नार्थी वाक्य येस. करत असताना आपण काय करतो? डू आणि डज वाक्याच्या सुरुवातीला वापरतो. बरोबर आहे. जसं डज ही हॅव अ कार, येस. डू आय हॅव अ कार, या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आले लक्षात? येस. राईट मॅम. आता मी तुम्हाला हॅव आणि हॅज बद्दल ओरल विचारणार नाही आज. आज मी तुम्हाला मागच्या पार्ट बद्दल, जो आपला झालेला पार्ट आहे कालचा लाईकचा, त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला ओरल विचारणार आहे, कारण त्याचा तुमचा अभ्यास झालेला आहे. हॅव आणि हॅज बद्दल अभ्यास आपण उद्या करूया आणि मग त्याच्याबद्दल आपण उद्या ओरल प्रॅक्टिस करूया. चालेल?
येस. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हॅव आणि हॅचा उपयोग ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओला परत रिपीटेडली 1-2 वेळेस तुमच्यापर्यंत आल्यानंतर पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात